दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 12 डिसेंबर, वार मंगळवार. अमावस्या कधी सुरू होते, अमावस्या कधी संपते आणि या अमावस्येला आपल्याला काय प्रभावी सेवा करायची आहे, का करायचे आहेत आणि कोणत्या पद्धतीने करायचे आहेत याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉन नक्की प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. अमावस्या म्हटलं की बऱ्याच जणांच्या मनामध्ये भीती आहे, तर पहिल्यांदा आपल्या मनातील ती भीती दूर करते. अमावस्या म्हणजे असं वेगळं काही नाही. अमावस्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण बऱ्याच सेवा करतो. लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी दर अमावस्येला आपण लक्ष्मीची ही सेवा करत असतो, आपल्या घरासाठी सेवा करत असतो. घरातील निगेटिव्हिटी बाहेर काढण्यासाठी आपण अमावस्येला आवर्जून आपल्या घरामध्ये सेवा करायची आहे. अमावस्येलाच आपल्या घरामध्ये जेव्हा सेवा होतात तेव्हा घरामधील जी काही नकारात्मकता आहे, जी काही वाईट बाधा आहे, ही घरातून निघून जाते. त्यासाठी अमावस्येला आपल्याला काही घरामध्ये आपल्या सेवा करायच्या आहेत. अमावस्या 12 डिसेंबरला म्हणजेच मंगळवारी सकाळी 6:25 सुरू होते आणि अमावस्या 13 डिसेंबरला म्हणजेच बुधवारी पहाटे 5:02 संपते. अशा पद्धतीने अमावस्या आहे. या दिवशी आपल्याला आपलं घर आहे हे स्वच्छ करायचं आहे. घरामधील जे काही जाळं जळमट आहेत हे काढून टाकायचे आहेत. घर स्वच्छ करायचं आहे. घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. घरातील फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे. घरामध्ये जे काही प्लॅस्टिक आहे किंवा अजून काही चप्पल असतील हे आपल्याला त्या दिवशी घरातून बाहेर काढून टाकायचे आहे. याच्यामध्ये जास्त नकारात्मकता असते, त्यामुळे घरामध्ये जास्त नकारात्मकता होऊ नये यासाठी दर महिन्याच्या अमावस्येला या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. सर्वप्रथम घरातील सर्व जाळं जळमट आपल्याला काढायचे आहेत. त्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसायचा आहे. आपला मुख्य दरवाजाचा जो उंबरठा आहे तो आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. घरातील जी फरशी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि या दिवशी आपल्याला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. पाण्यामध्ये हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर स्वच्छ पुसून घ्या. आणि हळदीचं जे लेपन आहे यामध्ये हळद आणि पाणी मिश्रित किंवा गुलाबजल जरी घातला तुम्ही तरी चालेल आणि त्याचं जे मिश्रण करून आपल्या उंबरठ्याला आपल्याला त्याचा लेप द्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला अमावस्येला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून या गोष्टी करायच्या आहेत. त्याचबरोबर अमावस्ये दिवशी आपली जी वाहने आहेत, 4 व्हीलर 2 व्हीलर यांना देखील आपल्याला स्वच्छ करायचं आहे. यामध्ये आपल्याला मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून आपलं घराप्रमाणेच जी काही आपली वाहने आहेत ही देखील त्याच पद्धतीने पुसून घ्यायची आहेत. आणि हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या वाहनांचा अपघात कधी होऊ नये यासाठी आपल्याला नारळ उतारा करायचा आहे. तर नारळ उतारा करत असताना गाडी पहिला स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर आपल्याला गाडी जी आहे ती चालू अवस्थेत ठेवून 7 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत नारळ उतारा करायचा आहे. आणि त्यानंतर तो नारळ आपल्याला तिथेच फेकून द्यायचा आहे. नारळ परत घरी आणायचा नाही. अशा पद्धतीने आपल्याला ह्या सेवा आपल्या घरामध्ये करायच्या आहेत. आता पहा, घराच्या सुरक्षतेसाठी आपल्याला एक आवर्जून आपल्या घरामध्ये अमावस्येला सेवा करायची आहे. पिवळी मोहरी आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण जे नवीन सेवेकरी आहेत ज्यांना पिवळी मोहरी माहीत नाही त्यांनी पूजा भांडाराच्या दुकानात तुम्हाला पिवळी मोहरी अवश्य मिळेल किंवा केंद्र जवळ असेल तर केंद्रामध्ये उपलब्ध आहे. तुम्ही त्या ठिकाणाहून ही पिवळी मोहरी आणा आणि पिवळी मोहरी थोडीशी अगदी आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे. देवघरासमोर बसायचं आहे आणि 11 वेळा आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. 11 वेळा वल्गासुक्त म्हणायचं आहे. आणि ही जी मोहरी आहे ही आपलं घरामध्ये 4ही बाजूंना म्हणजे थोडी थोडी कोपऱ्यामध्ये टाकायची आहे. हॉल, किचन, बेडरूम, टॉयलेट, बाथरूम सोडून ह्या जी मोहरी आहे ही आपल्या घरामध्ये टाकायची आहे. यामुळे आपल्या घराची जी वाईट शक्ती आहे किंवा करणी आहे या बाधेपासून आपलं संरक्षण होत असते. तर दर अमावस्येला आपण ही सेवा अवश्य करा. आता ज्यांना कालभैरव अष्टक आणि वल्गसूक्त म्हणणं जास्त वेळ लागत असेल किंवा बाकीच्या बऱ्याच सेवा या महिन्यामध्ये चालू आहेत तर तुम्ही फक्त एकदा कालभैरव अष्टक म्हणा आणि
ती जी सेवा झाल्यानंतर ती जी मोहरी आहे ती आपल्या घरामध्ये सर्वत्र कोपऱ्याकोपऱ्यामध्ये टाका. अशा पद्धतीने आपण ही सेवा करायची आहे. आपल्या घरावर कोणतं संकट येऊ नये किंवा आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे ती बाहेर जाण्यासाठी आपल्या घरावरून देखील आपल्याला उतारा करायचा आहे. तर एक नारळ घ्यायचा आहे, त्या नारळावर सेंदूरने त्रिशूल काढायचं आहे आणि आपल्या घराच्या बाहेर उभा राहून आपल्याला आपल्या घराकडे तोंड करून 7 वेळा हा नारळ उतारा करायचा आहे. 7 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून हा नारळ डस्टबिनमध्ये टाकून द्या. बाहेर इकडे तिकडे कोणाच्या पायात येणार नाही याची काळजी घ्या. नारळ आपल्या घरात आपण बाजूला डस्टबिन ठेवा आणि त्या डस्टबिनमध्ये हा नारळ टाका. पायावरती पाणी घ्या आणि आतमध्ये या. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरावरून देखील या दिवशी नारळ उतारा करायचा आहे. जर तुमच्या तुम्ही बिझनेस करत असाल किंवा तुमचं ऑफिस असेल त्या ठिकाणी देखील आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत. पहा, आपण बिझनेस करतो, आपला ऑफिस आहे, त्या ठिकाणी देखील आपल्याला काही ना काहीतरी अडचणी येत असतात. आपला बिझनेस चालत नाही किंवा ऑफिसमध्ये बऱ्याच काही प्रॉब्लेम्स येत आहेत. तर अशा वेळेला देखील अमावस्याला तुम्ही तुमचं ऑफिस किंवा ज्या ठिकाणी तुमचा बिझनेस आहे, दुकान आहे, हे स्वच्छ करा. त्यावेळेला जे काही जाळं जळमट आहे ते दुकानाची किंवा आपल्या ऑफिसची साफसफाई त्या दिवशी करा. स्वच्छ पुसून घ्या आणि त्यामध्ये आपल्याला नारळ उतारा आपण त्याच पद्धतीने करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा जो नारळ उतारा आहे हा तुम्ही आपल्या ऑफिसवरून किंवा आपल्या दुकानावरून देखील करू शकता. अशा पद्धतीने आपण या दर अमावस्येला या सेवा करायच्या असतात. या अमावस्येला सेवा करून आपण आपली जे घरातील नकारात्मकता आहे ही दूर करून पुन्हा आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होण्यासाठी या सेवा करत असतो. आपण जेव्हा उंबऱ्याचं लेपन करतो तेव्हा लक्ष्मी आकर्षित होऊन नक्कीच आपल्या घरामध्ये ती प्रवेश करते. त्यामुळे सर्वांनी अवश्य अमावस्येला म्हणजेच उद्या या काही सेवा आहेत या सर्वांनी आपल्या घरामध्ये करा. अशा पद्धतीने ह्या अमावस्येच्या सेवा करून नक्कीच आपल्या घरामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये नक्कीच बदल घडतील. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.